मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? मी नरोशा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आजची मी रेसिपी दाखवणार आहे सरसो का साग. आता थंडी चालू आहे, तर सरसो भरपूर प्रमाणात आलेले आहे. परत पालक, मेथी, मटार हे भरपूर प्रमाणात आलेलं आहे. तर आपण आता करूया सरसो का साग. तर चला तुम्हाला दाखवते सरसो का सागला लागणारं साहित्य. धुतली, आता हिला चिरून घ्यायचे. तर खूप इतकी कवळी आहे ना, खूप कवळी भाजी छान मिळाली. ही सरसो का साग एकदम ताजे असल्यामुळं मला काही रावलं नाही, त्याच्यामुळं म्हणलं चला सरसो का साग करायला घेऊया. म्हणून ही एक पिंडी घेतली, एकदम फ्रेश आणि इतकी कवळी मस्त अशी मिळाली, म्हणून मी हातानंच अशी हिला तोडून घेते. हे पालक आणि सरसो आहे बघा, मला गावरान देशी एकदम कवळी लस मिळाली. पालक आणि सरसो अशी धुवून चिरून ठेवली. तर नमक आहे स्वादानुसार, पाणी, हे आलं लसूण मिरचीचं पेस्ट आहे, हा कांदा, हा टोमॅटो. तर आता आपण ह्याला शिजवून घेणार आहोत. तर सगळ्यात अगोदर ही सरसो टाकते आतमध्ये. तुमच्या घरामध्ये किती मेंबर आहे त्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता. तर आता मी 6 लोकांसाठी बनवते, तर मी आमच्या दीदीला पण देणार आहे नेऊन सरसो का साग. तिला पण खूप आवडतंय आणि तिला देऊन मग आम्ही घरात खायला ठेवणार आहे. तर हे साग आपण शिजवून घेऊया कुकरला चांगला. तर त्याच्यामध्ये हे साग टाकूया. इतकी कवळी भाजी आहे ना, की खूप कवळी आहे. तसंच ह्यातमध्ये ना नमक टाकूया. 2 चमचे टाकते साधारण नमक. हे आलं लसूण मिरची याचं वाटण पण टाकत आहे. नंतर मी याला कांदा आणि ह्याची फोडणी देणार आहे. तर आता ह्यात पाणी ओतूया. अगदी शिजेपर्यंतच पाणी ओतायचं आहे. एकदम फ्रेश भाजी मिळाली गावरान, त्याच्यामुळं मला पण नाही का चला म्हणलं, मोह झाला. आपण तेल टाकूया, कारण तेल टाकलं की मग आपली भाजी छान अशी शिजल्या जाते. तर साधारण मी 2-3 पळ्या 3-3.5 पळ्या तेल टाकलंय आपल्याला. अजून ह्याच्यावरनं तडका पण द्यायचा आहे मैत्रिणीनं. तर आता ह्याला झाकण लावते आणि ही शिजायला ह्याच्या 5-6 शिट्ट्या करूया. आपल्या सरसो का सागच्या शिट्ट्या होत्यात तोपर्यंत आपण सरसो का साग. आता आपण हे मक्याचं पीठ मिक्स करून घोटूया. एक काम करू, ह्याच्यात कढईमध्ये काढून घेते, म्हणजे त्यातमध्ये चांगलं घोटता येतं. आता मला त्या ह्यानं काय घोटता येईना, मी पेल्यानंच ह्याला घसरते चांगलं. बटर टाकून घ्यायचं. आता आपल्याला सरसोला तडका द्यायचा आहे. इकडं हे पाहिजे वाळली मिरची. हो का, काढली. बॅडगी मिरची पावडर.
कांदा लाल फ्राय होत आहे आपला. टोमॅटो टाकूया. हे आलं लसूण पेस्ट आहे ती पण टाकूया. ही भाजी पचायला जड असते ना, म्हणून आपण हिंग पण टाकून घेऊया. हिंग टाकले 1 चमचा. थोडंसं हे शिजवून घेऊया आपण. त्यात धना पावडर टाकायची. धना पावडर 1 चमचा टाकूया. 1 आणि अर्धा दीड चमचा टाकला. ही मिरची पावडर टाकू, ऑप्शन आहे, तुम्हाला नसेल टाकायची तर नका टाकू. मी 2 चमचे टाकते. सगळं शिजलंय. टोमॅटो हे सगळे हे झाले. तर आता आपण ह्याला तडका देऊया. भाजी टाकू. वाव, मस्त, खूपच छान. सरसों का साग एकदम भारी. मस्त असा आपला सरसों का साग झालाय. शिजू द्यायचं. खूप घट्ट होईल आता. मला असं वाटतं थोडंसं पाणी टाकावं, आहे का ना मग? थोडंसं शिजण्यापुरतं, आहे का नाही? खूप अशी घट्ट होईल भाजी. टेस्ट करून बघते, मीठ हे आहे का सगळं. खूप नमक कमी वाटते, पण खूप छान झाली. मस्तच अशी टेस्ट आली. तयार आहे आपलं मैत्रिणीनं सरसों का साग. सरसों का साग हे तयार आहे. तुम्ही करून बघा, खाऊन बघा, आपल्या कुटुंबाला आनंदी ठेवा. आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेलचं बटन दाबा. आणि मैत्रिणीनं तुम्ही लाईक करत नाही आणि तुम्ही माझे व्हिडिओ कमी बघता, कारण व्ह्यूज पण कमी येते. तर असं करू नका. खूप मेहनत लागते व्हिडिओ एक बनवायला, तो टाकायला. तर माझे व्हिडिओ बघत चला आणि मला कमेंट करून सांगा की सरसों का साग कसा वाटला. जय स्वामी समर्थ. खुश राहा, आनंदी राहा. बाय.